खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून मेरीवेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शन सुरू झालंय। या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांची गर्दी होतीये। आज तर हे प्रदर्शन गर्दीचा सुपर संडे ठरलं। दरम्यान दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोफत झुणका भाकर दिली जाते। आजही 5000 पेक्षा अधिक नागरिकांनी झुणका भाकरीचा आस्वाद घेतला। तर पशुपक्षी प्रदर्शन, तांदूळ महोत्सव, महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ यालाही चांगलीच गर्दी होती। शेतीमधील नवतंत्रज्ञान, अत्याधुनिक शेती अवजारं, पिकांचं नाविन्यपूर्ण वाण यासह शेतीविषयक इत्तमभूत माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शन भरवलं जातं। यंदाच्या भीमा कृषी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस होता। रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं आज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। आजही दुपारी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सुमारे 5000 पेक्षा अधिक नागरिकांना मोफत झुणका भाकर वाटप करण्यात आलं। श्रीमती शकुंतला महाडिक, मंगल महाडिक, सौ अरुंधती महाडिक, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्सच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे यांच्या हस्ते झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं। यावेळी अनेक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं। दरवर्षी कृषी प्रदर्शन भरवल्यानंतर आम्ही इथे येत असतो सहपरिवार, आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे शेतकऱ्यांच्यासाठी पण आणि जनतेसाठी पण। दरवर्षीप्रमाणे कृषी प्रदर्शनला भरपूर गर्दी होते आणि प्रदर्शन चांगलं असतंय आणि दरवर्षी ती म्हणजे बाहेर लोकांनी झुणका भाकरीची सोय करतात। चांगलं आहे, म्हणजे वहिनी साहेब मुन्ना साहेब यांचं चांगलं मार्गदर्शन लोकांना पण मिळतंय। महाडिक साहेबांनी आम्हाला, खासदार महाडिक साहेबांनी आम्हाला झुणका भाकरी दिली। आम्ही कागद तालुक्याने आल्यामुळे आमच्या पोटोपाण्याची सोय झाली। प्रदर्शनात चांगली प्रकारे झुणका भाकरीची व्यवस्था झाली। सध्या एक 15-20 वर्ष आम्ही प्रदर्शन बघा येतोय आणि खरोखरच मुन्ना साहेबांचं हे प्रदर्शन सर्वांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी चांगलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लांबून जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी हिनी झुणका भाकरी मोफत ठेवल्या आहे। तरी मी साहेबांचं आभार मानतो। महाडिक साहेबांनी 15 वर्षे झाली प्रदर्शन भरवतात, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय। त्याच्यासोबत त्यांनी झुणका भाकर देतात। हातले कागद परिसरातनं सगळी येणारी ही मंडळी यांना एक झुणका भाकरची चव ही फार वेगळी आणि न्यारी असते आणि होणारं हे 16वं प्रदर्शन भव्य आणि दिव्य आहे, याबद्दल शंकाच नाही मनात। भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, विद्यार्थी येत असतात। दिवसभर भीमा कृषी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या या बळीराजाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खरं समाधान मिळतं, अशी भावना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केली। आपण जवळजवळ 200 महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत। झुणका भाकरीचा हा मोफत उपक्रम आपण दरवर्षी राबवतो, कारण का लाखो शेतकरी ह्याला भेट देतात। शालेय मुलं, कॉलेजमधली मुलं सगळे भेट देत असताना त्यांना थोडंसं दुपारच्या वेळेस आपल्या अगदी पारंपरिक पद्धतीने झुणका भाकरी मिळावे या उद्देशाने, आणि त्याच्यातनं नक्कीच आमच्या महिला बचत गटांना एक अर्थार्जन मिळतं। त्या दृष्टिकोनातनं हा सुरू केलेला उपक्रम जेवढे वर्ष कृषी प्रदर्शनला झाले तेवढे वर्ष सातत्याने आम्ही हे वाटप करतो। अनेक लोक ह्याच्यासाठी मदतसुद्धा करतात, जसं यावर्षी आमचं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनचे सर्व सदस्यांनी ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा उपक्रम खूप छान चालू आहे। दरम्यान आज दिवसभरात भीमा कृषी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सवर चांगलीच गर्दी झाली होती। शिवाय नागरिकांची अपेक्षा आणि मागणी लक्षात घेऊन कृषी प्रदर्शन स्थळावरच भल्या मोठ्या स्क्रीनवर भारत-पाकिस्तान क्रिकेटचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं। त्यामुळे प्रदर्शनात सहभागी असलेले स्टॉल धारक, नागरिक आणि विशेषतः युवा वर्गानं समाधान व्यक्त केलंय।